नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या 10 ते 12 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा एकदा नाशिकमध्ये हजेरी लावली आहे। पावसाची संततधार सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। महापुराचा इंडिकेटर समजला जाणारा दुतोंड्या मारुतीजवळ असलेल्या पुलावरून देखील पाणी वाहू लागलंय। एकूणच गोदेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शहर पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याबाबत अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहिल बेलसर यांनी। पाहूयात। 10 ते 12 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहराला पावसाची हजेरी। गेल्या 7 ते 8 तारखेला नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीचं थैमान मातलं होतं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस 4 ते 5 दिवस चालेल असा देखील अंदाज वर्तवण्यात येत होता। परंतु हा पाऊस 8 तारखेनंतर एकही दिवस न पडल्याने असे वातावरण तयार झाले होते जणू काही जून जुलै महिन्यात उन्हाळा आहे। आणि जर हेच वातावरण अजून 10 ते 12 दिवस असते तर कदाचित प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला असता। 7 ते 8 दिवसात पडलेल्या उन्हामुळे शेतकऱ्यांचे पीक देखील जळण्याचा अंदाज दिसून येत होता। परंतु गेल्या 16-17 तारखेला पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने दुष्काळाचे सावट संपूर्णपणे संपलेलं दिसून येत आहे। तसेच शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे की असाच पाऊस पुढे देखील पडावा। कॅमेरामॅन योगेश समी, साहिल बेलसरे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।